वळत पुढच्या बातमीकडे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर आणि पुस्तिकेत नोंद झाल्यानंतर संबंधित कामासाठी निधी तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे. निधीसाठी आंदोलन किंवा उपोषण करावे लागत असेल तर सरकार दिवाळखोरीच्या दिशेने निघालंय असा अर्थ होतो. महिलांच्या नावावर निधीचा गैरवापर होत असून दुसरीकडे तब्बल 88 लाख महिलांची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित मंत्र्यांच्या पगारातून करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महिलांवरील अत्याचार वाढत असताना गृह विभागाच्या कारभारावरही हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गृह खात्यासाठी स्वतंत्र विशेष विभाग नेमावा अशी मागणी उपस्थित करण्यात आल्या असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर आणि त्याची मोजमाप पुस्तिकेत नोंद झाल्यानंतर त्याचं तात्काळ स्वरूपामध्ये देयक अदा झाली पाहिजे. मात्र देयक अदा होत नसतील आणि त्यांना जर उपोषणाला बसावं लागेल, धरण्याला बसावं लागत असेल तर दिवाळखोरीमध्ये सरकार निघालेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. प्रदीप भाऊ पडोळे यांचं आगमन झालंय, कृपया त्यांनी स्टेजवर यावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे. तिथे भ्रष्टाचार झालेला आहे, महिला दाखवून पुरुषांनी लाभ घेतलाय. तर दुसरीकडे 88 लाख ज्या आहेत त्या महिलांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. ही जी झालेला आहे यातला जो गैरव्यवहार आहे, याच्यातला जो भ्रष्टाचार आहे, याच्यातला जो अनियमितता आहे, त्या अनुषंगानं मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून झालेलं नुकसान हे वसूल करण्यात यावं. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, हाच त्याचा तो सबळ पुरावा आहे. महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहे आणि विशेष करून अल्पवयीन ज्या विक्टिम्स आहेत त्यांची संख्या वाढत चालली आहे. गृह विभागाचा हा नाकर्तेपणा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा गृह विभाग पांडू हवालदार चालवत आहे आम्ही जे म्हटलंय. अशा गोष्टी असताना दुर्दैवाने ते सगळं जे आहे त्याला सबळ अशा स्वरूपाचे पुरावे देखील मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यासाठी एक विशेष विभाग हा नेमावा, एवढी तरी या अनुषंगानं त्यांनी लाज वाटून निर्णय घ्यावा.